हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण बघणार आहे इंग्लिशचे ॲक्टिव्हिटी नंबर 7 आणि ॲक्टिव्हिटी नंबर 8 म्हणजे ॲक्टिव्हिटी 7 डेसाठी आणि ॲक्टिव्हिटी 8 डेसाठी. तर ऑलरेडी मी 1 to 6 केलेले ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेल्या आहेत. आत्तापर्यंत तुम्ही बघितले नसेल तर ते जाऊन बघा पहिल्यांदा. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ॲक्टिव्हिटी 7 पहिल्यांदा. ॲक्टिव्हिटी 7 जी आहे, जी आपली येलो स्टेटमेंट 3 मधली जी ॲक्टिव्हिटी 2 आहे ती आपली टोटल ॲक्टिव्हिटी 7 आहे. तर बघू पहिल्यांदा. सर्वात पहिल्यांदा आपल्याला दिले आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे पहा. राईट युअर स्टोरी लिसनिंग एक्सपिरियन्स विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. आता तुम्ही जर आपल्या क्वेश्चन जे ॲक्टिव्हिटी आहेत ज्यामध्ये क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला एक स्टोरी दिलेली आहे. ती स्टोरी आपल्याला वाचायची आहे आणि त्यानंतर आपण ती दुसऱ्याला सांगायची आहे. आणि आपल्या जेव्हा टीचरनं सांगितले, जेव्हा आपण ऐकलं त्यावेळेस आपल्याला एक्सपिरियन्स काय आला आणि त्याच्यावरून काय आपल्याला क्वेश्चन्स विचारलेत त्या आधारित आपल्याला आन्सर द्यायचे आहे. तर सर्वात पहिला क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. टाईप ऑफ स्टोरी इज काय ऑप्शन काय काय दिले आहेत पहा. रिअलिस्टिक, इमॅजिनरी आणि फेबल. तर आपण इथं ही स्टोरी कशी आहे, आपण जर स्टोरी वाचली व्यवस्थित तर आपल्याला कळेल की ही स्टोरी आहे रिअलिस्टिक. त्यानंतर त्यामध्ये सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. द क्वालिटीज ऑफ आईन्स्टाईन आय लाईक. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ह्याच्याने लिहायचं आहे की हे पॅसेज वाचून की आईन्स्टाईनच्या गोष्टी तुम्हाला आवडलेल्या आहेत. तर मी लिहिलेलं आहे हेच लिहावाचं काही नाही, तुम्हाला जे आवडतं ते लिहू शकता. द क्वालिटीज ऑफ आईन्स्टाईन आय लाईक हंबल, काम, डाऊन टू अर्थ अँड रिस्पेक्ट फॉर अदर्स अँड एक्सेट्रा. म्हणजे खूप सारे क्वालिटीज आहेत, त्यापैकी मी काही लिहिलेले आहेत. त्यानंतर पहा थर्ड क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वालिटीज ऑफ ड्रायव्हर आय लाईक. तर तुम्हाला ड्रायव्हरबद्दल जे काय आहे कॅरेक्टर यामध्ये या स्टोरीमध्ये त्याचे तुम्हाला काय आवडलं. तर ड्रायव्हरचं मेन एक आवडलं की द ड्रायव्हर्स ॲबिलिटी टू पॅरेट, हे त्याचं मेन क्वालिटी होती. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. इफ आय वेअर इन अ प्लेस ऑफ आईन्स्टाईन व्हॉट आय वुड डू. जर आपण त्या आईन्स्टाईनच्या ठिकाणी असतो तर आपण काय केलं असतं. तर एक मी शॉर्टमध्ये लिहिलेला आहे आन्सर बघा. आय वुड हॅव गिवन अ ड्रायव्हर अ चान्स टू डिलिव्हर अ स्पीच. आय वुड हॅव टोल्ड द ट्रूथ टू ऑडियन्स अबाउट द ड्रायव्हर. हे मी चान्स दिला असतं ड्रायव्हरला की स्पीच देण्यासाठी आणि जे काही ट्रूथ होतं ते पूर्ण ऑडियन्सला मी सांगितलं असतं. आणि शेवटचं जो क्वेश्चन आहे यामध्ये राईट द मोरल ऑफ स्टोरी. राईट द मोरल ऑफ स्टोरीमध्ये आपण लिहायचं आहे. नो मॅटर हाऊ जिनियस यू प्रिटेंड टू बी देर इज ऑलवेज समवन हू इज मोर जिनियस दॅन यू डिस्पाईट हिज पोझिशन. ठीक आहे, किती तुम्ही जिनियस असाल, आपण किती प्रिटेंड करत असाल की आपण जिनियस आहे, पण त्या आपल्यापेक्षा कुणीतरी असं आहे की आपल्यापेक्षा जिनियस आहे. ठीक आहे. त्यानंतर ही होती लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी म्हणजे प्रॅक्टिसमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा क्वेश्चन. रीड द स्टोरी फ्रॉम माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 पेज नंबर 6 to 9 अँड थिंक अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. आता आपल्याला काय करायचं आहे. 9th स्टँडर्डमध्ये आपल्याला पेज नंबर 6 to 9 मध्ये एक स्टोरी दिलेली आहे ती वाचायची आहे आणि त्या आधारित खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत, त्याचे आन्सर सांगायचे आहेत. त्यामध्ये बघा क्वेश्चन विचारलेला आहे. डू यू थिंक द स्कूल इन द बुक विल एक्झिस्ट इन अ फ्युचर. तर हे आपण 9th स्टँडर्डमध्ये आपण टॉपिक बघितलेला आहे, त्यामधलं ह्याचा आन्सर काय येईल. येस, आय थिंक दॅट द स्कूल डिस्क्राईब्ड इन द बुक विल एक्झिस्ट इन अ फ्युचर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा काय दिलेला आहे. डू यू ॲग्री विथ द कन्सेप्ट ऑफ द स्टोरी. आता तुम्ही जी स्टोरीचा कन्सेप्ट आहे त्यावर तुम्ही ॲग्री आहात का. तर मी लिहिलं आहे येस, आय ॲग्री विथ द कन्सेप्ट ऑफ स्टोरी दॅट हाऊ द स्कूल्स अँड टीचर्स विल बी इन द 22nd century. स्टुडंट विल गेट बोर्ड ड्यू टू रोबोटिक एज्युकेशनल सिस्टम. ठीक आहे, हे आपण त्या स्टोरीवरून आपण लिहू शकतो. ह्या होती आपली प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. आता लास्ट जी ॲक्टिव्हिटी असते यामध्ये ती असते एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये काय क्वेश्चन दिलेला आहे पहा. विथ द हेल्प ऑफ इंटरनेट फाइंड ऑडिओ बुक, लिसन स्टोरी फ्रॉम इट अँड राईट अ रिव्ह्यू ऑफ द स्टोरी. आता तुम्हाला काय करायचं आहे. इंटरनेटवर कोणतंही ॲडिओ बुक म्हणून आपल्याला भेटत असतं इंटरनेट स्टोरीचं, ते तुम्हाला घ्यायचं आहे, ते लिसन करायचं आहे आणि त्यानंतर आपण राईट अ रिव्ह्यू ऑफ द स्टोरी, रिव्ह्यू लिहायचा आहे. ठीक आहे. तर मी स्टोरी लिहिलेली आहे आपल्या सर्वांना माहीत असली, द रॅबिट अँड टॉर्टाइज. तर ती स्टोरी मी लिहिली आहे. टायर्ड ऑफ ब्रेगिंग ऑफ स्पीडी रॅबिट टॉर्टाइज चॅलेंजेस इट टू रेस. द ओव्हर कॉन्फिडंट रॅबिट ॲक्सेप्ट द कॉम्पिटिशन अँड runs
as fast as it can after race begin. Soon it gets tired and decides to rest, thinking that there is a plenty of time to relax before tortoise can catch up with it. त्यानंतर बघा काय झालं. Meanwhile, the tortoise continues to walk slowly until it reaches the, इथं until आहे, युनिट नाही ते until आहे, until it reaches the finish line. The overslept rabbit wakes up only to be shocked that a slow moving tortoise beat it in the race. मग या गोष्टीवरून आपल्याला मोरल काय म्हणू शकतो, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. आता ही जी स्टोरी लिहिली आहे हीच तुम्ही स्टोरी लिहावा असं काही नाही. मी तुम्हाला सॅम्पल दाखवलेली की ही स्टोरी अशी लिहायची आहे. तुम्ही दुसरीही इंटरनेटवरून बघू शकता आणि ती पण लिहू शकता. अशा प्रकारे आपलं डे 7साठी जी ॲक्टिव्हिटी होती ती कंप्लीट होती. आता आपण पाहणार आहोत डे 8साठी ॲक्टिव्हिटी. डे 8साठी ॲक्टिव्हिटी जी आहे त्याचं नाव काय आहे, येलो स्टेटमेंट 4 स्टेटमेंट आहे तिथे. स्टेटमेंट 4 ते काय नाव आहे त्याचं, इनिशिएटिव्ह अ कन्वर्शन इन इंग्लिश. ठीक आहे. आणि त्यामधली ॲक्टिव्हिटी 1 म्हणजे टोटल जर आपण बघितलं तर ॲक्टिव्हिटी नंबर आपण 8 बघणार आहोत. तर याच्यामध्ये काय पहिला क्वेश्चन बघा, लर्निंग ॲक्टिव्हिटी पहिल्यांदा दिलं आहे मॅच द पेअर्स. आता तुम्ही जर ते PDF बघितलं तर त्यामध्ये थोडंसं व्यवस्थित इमेजेस आले नाहीत, जे इमोजीज जे दिलेले आहेत ते आले नाहीत, त्या मी काढले आहेत पहा. आता बघा एका काय दिलेलं आहे, लेफ्ट हँड साईडला आपल्याला एक्सप्रेशन दिलेले आहेत, राईट हँड साईडला इमोजीज दिलेले आहेत. इमोजीज एक्झॅक्ट माझ्या आल्या नाहीत, मी प्रयत्न केलेला आहे की यावं म्हणून. पहिल्यांदा बघा एक्सप्रेशनमध्ये काय काय दिलेलं आहे पहा, वाव व्हॉट अ ब्युटिफुल लोकेशन इट इज. पुन्हा आणखीन एक एक्सप्रेशन दिले, ग्रेट नाईस वर्क यू हॅव डन. तिसरा आहे ओ माय गॉड, OMG म्हणजे ओ माय गॉड ही इज अ कोविड पॉझिटिव्ह. आणि फोर्थ दिलेला आहे सॉरी आय एम लेट. आणि त्याच ठिकाणी राईट हँड साईडला तुम्हाला काही ते इमोजी दिलेले आहेत. ठीक आहे. आता आन्सर म्हणजे जे लिहिलेलं आहे मी मिडलला लिहिलेलं आहे आन्सर ते तुम्हाला काढायचं आहे. पहिलं बघा, वाव व्हॉट अ ब्युटिफुल लोकेशन इन इट इज. ते याच्यावरून मी जे फोर्थ आहे ते फोर्थ जे आहे ते इमोजी कसला आहे, व्हॉट अ ब्युटिफुल लोकेशन इट इज याबद्दल आहे, म्हणून ते पहिल्याचा आन्सर आपण डी लिहिलेला आहे. पुन्हा सेकंडचा आन्सर बघा, ग्रेट नाईस वर्क यू हॅव डन, म्हणून मी थंब केलेलं जे आहे इमोजी ते पहा ते आहे एमध्ये आहे. त्यानंतर थर्ड बघा, ओ माय गॉड ही इज अ कोविड पॉझिटिव्ह. ही इज अ कोविड पॉझिटिव्ह आहे म्हणून ते कोविडचं मास्क घातलेलं जे इमेज आहे, जी इमोजी आहे ती बीची इमोजी आहे ते बी केलेलं आहे. त्यानंतर फोर्थ आहे सॉरी आय एम लेट, याचं सी आहे, सॉरीचं इमोजी केलेलं आहे सीवालं. ठीक आहे. यानंतर आपण पाहू काय यामध्ये, ही होती लर्निंग ॲक्टिव्हिटी. त्यानंतर आपण बघू प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. जी प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये क्वेश्चन काय दिलेला आहे, व्हॉट डू यू सिलेक्ट इमोजी सी फॉर स्टेटमेंट 4. आता स्टेटमेंट 4साठी सी का लिहिलेली आहे, याचा आन्सर शॉर्टमध्ये असं लिहायचं की स्टेटमेंट 4 दॅट इज सॉरी आय एम लेट सिलेक्टेड इमोजी सी बिकॉज इट एक्सप्रेसेस सॉरी इमोशन्स. कारण ते सॉरीचं इमोशन आहे म्हणून आपण इमोजी पण ते काय केलेलं आहे, सॉरी लावलेलं आहे. त्यानंतर पाहू काय क्वेश्चन दिलेलं आहे, विच काइंड ऑफ इमोशन यू कन्क्लूड बाय द स्टेटमेंट 2 अँड वाय. आता स्टेटमेंट 2 वरून तुम्हाला कोणती इमोजी आहे आपल्याला कन्क्लूड केलेलं आहे आणि का केलेलं आहे पहा. स्टेटमेंट 2 काय आहे पहिल्यांदा बघा, ग्रेट नाईस वर्क यू हॅव डन. इट कन्क्लूड काय, हॅपी गुड ऑर अ पॉझिटिव्ह इमोशन बिकॉज इट एक्सप्रेसिंग इमोशन्स लाईक हॅपीनेस, एक्साइटमेंट, जॉय, होप अँड इन्स्पिरेशन. तर याच्यावरून आपण ते इमोजी लावलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आणखी क्वेश्चन दिलेला आहे काय पहा, स्टेट ॲग्री ऑर डिसॲग्री. असं फक्त ॲग्री ऑर डिसॲग्री आपल्याला लिहायचं आहे. वी नीड अ डिफरंट काइंड्स ऑफ टोन, एक्सप्रेशन अँड वर्ड्स टू एक्सप्रेस डिफरंट इमोशन. हे आपण ॲग्री करतो का, येस ॲग्री करतो, म्हणून आपण आन्सरमध्ये काय लिहायचं, फक्त ॲग्री लिहायचं, आपल्याला रिझन विचारणे का वगैरे. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते इम्पॉर्टंट सेगमेंट फॉर प्रॉपर कन्व्हर्सेशन. कुठलंही कन्व्हर्सेशन जर करायचं असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट जे काय पाहिजे, मोस्ट प्रॉपर इम्पॉर्टंट सेगमेंट काय आहे हे आपल्याला लिहायचं आहे. कन्व्हर्सेशन, आता याचा आन्सर मी लिहितो, कन्व्हर्सेशन्स आर सपोज टू बी फन. दे इन्व्हॉल्व पर्सनल इंटरॅक्शन बिटवीन 2 or more people अबाउट समथिंग ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. कन्व्हर्सेशन काय आहे, एक प्रकारचं फन आहे आणि ते काय पर्सनल इंटरॅक्शन आहे 2 माणसामध्ये त्यांच्या आवडत्या टॉपिकवर. त्यानंतर बघू काय दिलेलं आहे, द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रूल ऑफ द कन्व्हर्सेशन इज दॅट इट इज नॉट ऑल अबाउट यू बट इट्स नॉट ऑल अबाउट द अदर पर्सन आयदर.
जेव्हा आपण कन्व्हर्सेशन करतो त्यावेळेस फक्त आपल्याबद्दल बोलणं किंवा समोरच्याबद्दलच बोलणं असं नाही आहे, तर दोघांबद्दल बोलणं आहे. हे कन्व्हर्सेशनचा मेन रोल आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी जी दिलेली आहे. तर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे पहा. टीचर विल इन्स्ट्रक्ट स्टुडंट टू मेक अ लिस्ट ऑफ सेंटेन्सेस विथ व्हेरियस इमोशन अँड प्रेझेंट डिम इन टू क्लास. आता टीचरला काय करायचं आहे, व्हेरियस आहेत खूप सारे इमोजी, ते प्रत्येक स्टुडंट्स करून घ्यायचे आहेत आणि ठीक आहे. तर त्याच्यावरून काही मी इमोजी लिहिले आहेत. ह्याच इमोजी लिहावा असं काही नाही, तुम्ही कोणत्याही लिहू शकता. मी लिहिलेले आहेत. द ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह टूल ब्रेक्स डाऊन इमोशन इंटू 5 मेन कॅटेगरीज मी केलेले आहे. एक आहे अँगर आहे, पुन्हा फिअर आहे, पुन्हा काही सॅडनेस आहे, डिस्गस्ट आहे आणि एन्जॉयमेंट आहे. आणि त्या प्रकारच्या मी इमोजीज बनवलेले आहेत, काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे ही आपली ॲक्टिव्हिटी 8 जी होती, टोटल ॲक्टिव्हिटी 8 संपती आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. काही क्वेरी असेल, कोणते नवीन व्हिडिओ पाहिजे असेल ते कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.